नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी गाथामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मोसंबी बगीच्यावर किंवा संत्रा बगीच्यावर आंबे बहार हा शेतकऱ्यांना घेता आलेला नाही। याचं मुख्य कारण म्हणजे संभाजीनगर जिल्हा असेल किंवा जालना जिल्हा असेल किंवा इतर महाराष्ट्रातले जे भागामध्ये मोसंबीची मोठ्या प्रमाणावर लागवड होते त्या क्षेत्रामध्ये मोसंबी बागेवरती बऱ्याच ठिकाणी आंबे बहार हा घेता आलेला नाही। याचं मुख्य कारण म्हणजे 2023-24 मध्ये कमी झालेला पाऊस आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आलेल्या पाण्याच्या समस्या। यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना आंबे बहार हा आपल्या मोसंबी बागेवरती संत्रा बागेवरती घेता आलेला नाही, परंतु टार्गेट आहे मुर्ग बहाराचं। आता या मुर्ग बहाराचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे जेणेकरून आपलं वर्ष वायाला नाही गेलं पाहिजे आणि आपल्या झाडावरती मुर्ग बहार हा व्यवस्थितरित्या आपल्याला भेटला पाहिजे। आता सुरुवातीला ज्यावेळेस आपण मुर्ग बहार धरतो त्यावेळेस शेतकऱ्यांना खूप अडचणी येतात, कारण अवकाळी असणारा पाऊस, त्याचबरोबर झाडं तानावर येण्याआधी जर एखादा पाऊस आला तरी सुद्धा पूर्ण झाडाचं आपण जेवढं पण नियोजन केलं ते फेल होऊ शकतं। आणि मुर्ग बहार का धरावा लागतोय तर आंब्याची फळं आपल्या झाडावर नाही येत म्हणून। आता ज्या शेतकऱ्यांच्या बागेवरती आंबे बहार आहे त्यांनी शक्यतो मुर्ग बहार धरूच नाही। याचं कारण असं की ज्यावेळेस आपण झाडावरती जास्त अत्याचार करतो किंवा आंबे बहार घेतो, मुर्ग बहार घेतो, त्याबरोबर काही शेतकऱ्यांची अपेक्षा असते की अडचण सुद्धा आपल्याला आली पाहिजे, तर 3-3 वेळा ज्यावेळेस फळं धरल्या जाते त्यावेळेस झाडांमधली ताकद किंवा स्टोरेज ते पूर्ण वाढल्या जातं आणि झाडंही कमजोर होत चालतात। त्याच्यासाठी झाडाचं आयुष्य हे कमी होतं। तर आपल्या झाडांचं आयुष्य कमी नाही झालं पाहिजे आणि आपले झाडंही एका बहारावरती आपल्याला कसे आणता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, किंवा वर्षातून एकच बहार आपण व्यवस्थितरित्या घेतला पाहिजे जेणेकरून आपल्या झाडाचं आयुष्यही वाढेल आणि आपल्याला भरपूर उत्पन्नही मिळेल। आता ज्या शेतकऱ्यांच्या बागेवर आंबे बहाराची फळच नाहीत तर त्यांनी मुर्ग बहार कसा घ्यायचा किंवा मुर्ग बहाराचं हे सर्व नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे तर याच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। तोपर्यंत तुम्ही जर आमच्या कृषी गाथा या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या कृषी गाथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सध्या एप्रिल एंडिंग चालू आहे आणि या एप्रिल एंडिंग मध्ये आतापासून आपल्याला मुर्ग बहाराची तयारी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण हळूहळू पाणी कमी करत 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 15 मे पर्यंत पाणी आपण झाडांचं तोडलं पाहिजे। आपण पावसाळा 7 जूनला सुरू होतो असं म्हणतो, तर त्या अनुषंगाने आपण 15 मेला जर झाडं तानावर सोडली तर आपली 7 जून पर्यंत झाडं ही तानावर आली पाहिजे किंवा झाडं तानावर येईल अशा हिशोबाने आपल्याला पाणी कमी करायचं। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण सध्या परिस्थितीमध्ये डायरेक्ट जर पाणी तोडलं तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात की झाडं ट्रेसमध्ये जाऊ शकते, किंवा जास्त उष्णता असल्यामुळं किंवा जास्त ऊन असल्यामुळं आपल्या झाडांना पाणी द्यावं की नाही द्यावं किंवा आपल्या मनात संभ्रम तयार होऊ शकतो। त्याच्यासाठी आपल्याला झाडं ही योग्य वेळेवर तानावर येणं गरजेचं आहे आणि त्याच हिशोबाने आपल्याला पाणी तोडणं गरजेचं आहे। आता पाणी स्टेप बाय स्टेप कमी करत चाला जेणेकरून आपली झाडं तानावर कशी येईल याच्याकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे। आता जी अवस्था आता झाडं तानावर आली ही कशी ओळखायची, ज्यावेळेस आपल्या झाडाच्या पानामध्ये पाण्याची कमतरता भासते त्यावेळेस झाड आपल्या स्वतःचे पानं हे गुंडाळत असते। आता ज्यावेळेस झाडाची पानं गुंडाळल्यासारखे आपल्याला वाटतील तर त्यावेळेस आपण समजू शकतो की आपली झाडं ही तानावर आली म्हणून। तर याच्यासाठी आपल्याला पुढच्या काही स्टेज करणं गरजेचं आहे, जसं की ज्यावेळेस झाडं आपल्याला तानावर घ्यायची त्याआधी आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं आहे। आणि ती फवारणी म्हणजे जसं की 05234 असेल, त्याच्याबरोबर मायक्रोन्यूटन असेल आणि एक कीटकनाशक का घ्यायचं मित्रांनो, तर आपल्या झाडावर जी कीड असेल, रोग असेल तर त्याचा समूळ नायनाट हा झाला पाहिजे। बुरशीनाशक त्यामध्ये ॲडिशनल असलं पाहिजे। झाडावरती असणारी बुरशी, झाडावर असणारी कीड, ह्या सर्व बाबी आपल्या झाडामधील स्टोरेज खाल्ल्यामुळं किंवा स्टोरेज शोषून घेतल्यामुळं आपल्याला पाहिजे तेवढे फुलं हे व्यवस्थितरित्या येत नाही किंवा ताकदबाज फुलं आपल्याला भेटत नाही। याच्यासाठी आपण एक कीटकनाशक घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याबरोबर बुरशीनाशक।
आता राहिला प्रश्न 05234 आणि मायक्रोन्यूटनचा. तर या दोन गोष्टी का करायच्यात, तर आपल्या झाडामध्ये ज्या पण अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ते आपण फवारणीच्या माध्यमातून भागू शकतो. आणि 05234 हे आपल्याला फुलकळी व्यवस्थित, फुलकळी स्ट्रॉंग हे काढण्यासाठी मदत करत असते. याच्यासाठी आपल्याला 05234 सुद्धा या फवारणीमध्ये घ्यायचे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपल्या बागेला ताण बसल तर त्यावेळेस एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की पाऊस उशिरा येऊ शकतो, लांबणीवर पडू शकतो. तर त्या हिशोबाने आपल्याला पाण्याची तयारी करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपली झाडं ही 10 जून पर्यंत ताणावर आली आणि पाऊसच नाही आला, तर याच्यामध्ये आपण एक गोष्ट मुख्यत्वे करू शकतो की झाडांना हळूवार पाणी सुरू करू शकतो, जेणेकरून 8-10 दिवसाच्या कालावधीमध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस येईल आणि त्याच्यानंतर आपली झाडे व्यवस्थितरित्या धोरणाला लागू शकतात. आपली झाडं ताणावर आली आणि मग पाऊस जर आला तर त्याच्यासारखी चांगली गोष्ट दुसरी कोणतीच नाही. तर मित्रांनो, काही खताचा डोस सुद्धा आपल्याला या माध्यमातून देणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या ज्यावेळेस खताचा डोस का द्यायचा, तर खताच्या डोसामुळं आपली जी फुलकळी निघणार आहे आणि ज्या फुलाचं फळात रूपांतर होणार आहे हे योग्य पद्धतीत झालं पाहिजे. फवारणीमध्ये तात्पुरता आपण स्टोरेज तयार करू शकतो फुलकळी निघेपर्यंत, परंतु जे खालून आपण खताचा डोस देत असतो तर तो कायमस्वरूपी म्हणजे लॉंग टर्मसाठी आपल्याला हा उपयोगी पडत असतो. आणि याच्यामध्ये आपण सुपर फॉस्फेट, पोटॅश आणि नत्र याची मात्रा देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपण त्याला खालून ग्रेड 1 चे मायक्रोन्यूटन देणं गरजेचं आहे, जेणेकरून जी पण कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल तर ती भरून निघली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला या गोष्टी करणं गरजेचं आहे. खताचा डोस देणं, काही फवारण्या करणं, त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थित ताण झाडांना देणं आणि त्याचबरोबर वेळेत पाणी आपल्याला झाडांना देणं हे पण गरजेचं आहे. तर या सर्व जर बाबी आपण व्यवस्थितरित्या केल्या तर निश्चितच आपल्या झाडावरती मृगबहार सुद्धा एकदम व्यवस्थित फुटू शकतो आणि आपल्याला चांगल्यापैकी उत्पन्न भेटू शकतं. परंतु याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पण शेतकऱ्याच्या बागेवरती आंब्याबहार चांगल्या प्रकारे फुटलेला आहे आणि परत आपल्याला झाडं ही मृगबहारावर सुद्धा घ्यायची, तर हे न करता आपण सरळ सरळ आंब्याबहारच आपल्या झाडावरती ठेवावा, जेणेकरून आपल्या झाडांचं आरोग्य चांगलं राहील, आपल्या झाडांचं आयुष्य चांगलं राहील आणि त्याचबरोबर आपल्याला आपली जी मोसंबीची बाग असेल, संत्र्याची बाग असेल तर ही जास्त काळापर्यंत आपल्याला उत्पन्न देऊ शकते. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला मोसंबी फळबागाविषयी आणि इतर सर्वच पिकांची माहिती आमच्या गुगल वेबसाईटवर आहे. आमची गुगल वेबसाईट आहे www.कृषिगाथा.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या. धन्यवाद.